भाऊ सगळ्यात पहिलं बोलवलेलं ऑर्डर म्हणजे आपलं कॅबिनेट ते सगळ्यात लेट येतं. आता असं काऊन झालं मला हे नाही समजलं. लागन ते याच्या नंतर बोलवलेले सामान येऊन बिन गेले. आता हे काऊन लेट झालं हे मला नाही समजलं. का म्हणता नागपूरचे फोटो काय नाही. जसं तुम्हाला माहितीच आहे का मी पीसी बिल्ड करतो. मी अर्ध सामान ऑनलाईन बोलवलं आणि अर्ध दुकानातून घ्यायचं आहे. आलो मग कबीर सोबत पहिले लिस्ट बनवली. तर आम्हाला ऑफलाईन सामान फक्त 3च घ्यायचे होते. तर पहिले दादाने 3 याचे सगळ्याचे बिल सांगितलं जे आमचं जात होतं 19,000 रुपये. मग आम्ही ते सगळं करून घेतलं ना. कीबोर्ड पाहत होतो कारण ते सामान यायला टाइम होतो. थोडं बसलो तिथं टाइमपास करत आणि हे दोघं गोष्टी सांगत होते. ऑनलाईन प्रोडक्ट पाहत होते. थोड्या वेळानं आमचं सामान आला आणि बस त्या काकाजीनं मग पूर्ण पाहून घेतला आणि मग आम्ही सामान घेऊन निघलो होतो. आता एवढा 19-20 हजाराचा खर्च झालाच होता तगडावाला. तो फोटो म्हणजे गुपचूप बिन चारूनच आता यायले का नाही म्हणून म्हणलं 20-30 रुपयासाठी. तर मग तिथे शेवपुरी खाऊन घेतली आणि आलो मेट्रो स्टेशनवर. आपले फोटो होते वाटच पाहत. मग त्याच्यासोबत डायरेक्ट निघलो घराकडे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलंच होतं का मी जसं पीसी बिल्ड झाल्यावर आपण एक सिरीज चालू करू. ते सिरीज आपल्याला चालू करायचीच आहे. ते आपण पीसी बिल्ड केल्याशिवाय नाही सांगू का कायची सिरीज आहे. बरं तर जे मी सामान आणलं होतं ते कबडमध्ये ठेवून दिलं आणि थोड्या वेळानं आपली स्क्रीन बिन आली जी मी ऑर्डर केली होती. आल्याबरोबर तिला खोलून पाहिली. बडा स्टँड वँड काढलं त्याचं स्टँड लावलं. आता स्क्रीन तर आम्ही लावून पाहणार होतो पण आमच्या पैसे काही होतं नाही. फक्त आम्ही अशीच लावून पाहिली स्क्रीन ट्राय केली. आता दुसरं तर काही होतं नाही. बस तशी लावली आणि अजून पॅक करून ठेवून दिली. आता जसं जसं आपलं सामान येईल तसं तसं तुम्हाला मी दाखवत जातो. बरं अजून समोर पाहण्यासाठी तुम्ही फॉलो करून ठेवा. बरं पोट्टो आजसाठी एवढाच. मग का पोट्टो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.